हॅलो एव्हरीवन, वेलकम टू RMS ट्युटोरियल. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 4 चे काही थिअरी कन्सेप्ट्स पाहिले होते, राईट. त्याच्यामध्ये आपण सगळे स्विंग, AWT कंपोनंट्स, ऑल्सो इव्हेंट मॉडेल, इव्हेंट हँडलिंग, इव्हेंट लिस्नर आणि त्याचे क्लासेस आपण पाहिले होते. आता ह्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले 2 प्रोग्राम्स म्हणजेच आपलं प्रोग्राम नंबर 20 अँड प्रोग्राम नंबर 21. Program number 20 is nothing but write a program to handle key event and mouse event. And 21 is write a program to implement action event in frame using swing component. ओके, हे दोन्हीही इव्हेंट्स आपण ह्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे, बट इन डीप आपण अजून त्याला डेमॉन्स्ट्रेट केलेलं नाही आहे. सो आपण ते बघू. त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू ओपन आवर नोटपॅड. Okay, in that first we will run practical number 20 which is mouse event. Okay, आता ह्याच्यामध्ये आपण सर्वात पहिले स्टार्टिंगला import java.awt आपण AWT पॅकेज नेम घेतलेलं आहे आणि नेक्स्ट आपण काय केलेलं आहे java.awt.event. आता आपण जे प्रोग्राम बघणार आहेत ते सगळे आपण इव्हेंट क्लासेसवर बघणार आहेत, म्हणजे माऊस इव्हेंट क्लास किंवा माऊस मोशन क्लास. म्हणजे हे सगळे जे इव्हेंट क्लासेसचे प्रोग्राम आहेत त्यासाठी आपल्याला पॅकेज इम्पोर्ट करणं गरजेचं आहे. इम्पोर्ट java.awt.event. ओके, त्याच्यानंतर पब्लिक क्लास माऊस मोशन लिस्नर. माऊस मोशन लिस्नर एक्झाम्पल किंवा एक्सपेरिमेंट आपण ते क्लासचं नाव दिलेलं आहे. एक्सटेंड्स फ्रेम इम्प्लिमेंट्स माऊस मोशन लिस्नर. आता आपण जे इव्हेंट क्लासेस घेतोय त्याला आपल्याला इम्प्लिमेंट हे कीवर्ड यूज करावं लागणार आहे. जसं आपण इनहेरिटन्समध्ये इंटरफेसमध्ये करत होतो, आपण इम्प्लिमेंट करत होतो, राईट, मल्टिपल क्लासेस. तसंच इथं आपण इम्प्लिमेंट करतोय लिस्नर इंटरफेस. ओके, तर आपण माऊस मोशन लिस्नर यूज करतोय बिकॉज वी आर युझिंग माऊस मोशन इव्हेंट क्लास. ओके, ऑल्सो वी हॅव टू एक्सटेंड फ्रेम, म्हणजे आपल्याला फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही आहे किंवा जे फ्रेमचे ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही आहे. सो वी आर युझिंग फ्रेम. माऊस मोशन लिस्नर एक्सपेरिमेंट ब्रॅकेट फंक्शन ब्रॅकेट दिलं आहे, म्हणजे आपण त्याचं मेथड क्रिएट केलेली आहे, आपल्या क्लासची मेथड आपण दिलेली आहे. नेक्स्ट आपण तीच मेथड आपण काय केलेलं आहे, ॲड माऊस मोशन लिस्नर नावाची मेथड आपण काय केली आहे तिथे डिक्लेअर केलेली आहे वाईल युझिंग धिस कीवर्ड इन इट. सेट साईज, आता हा बाय डिफॉल्ट सिंटॅक्स आहे माऊस मोशन लिस्नरचा. ओके, नेक्स्ट आपण साईज सेट केलेली आहे कशाची, फ्रेमची. इथं एफ डॉट लिहिलं नाही आहे बिकॉज वी हॅव ऑलरेडी एक्सटेंड आवर फ्रेम ओव्हर हिअर. सो वी हॅव टू राईट सेट साईज 300. सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट आपण घेतला आहे बाय डिफॉल्ट. सेट विजिबल ट्रू घेतलेलं आहे. नेक्स्ट पब्लिक वाईड माऊस ड्रॅग. माऊस ड्रॅग, आता त्या माऊस मोशन क्लासमध्ये काही मेथड्स आहेत. माऊस ड्रॅग, माऊस मूव्ड, राईट, माऊस ड्रॉप्ड, हे सगळे मेथड्स आहेत. आपण इथं काय घेतलेलं आहे, माऊस ड्रॅग आणि माऊस मूव्ड. माऊस ड्रॅग म्हणजे एकाला क्लिक करून आपण दुसरीकडे ड्रॅग केलेलं आहे, एका ऑब्जेक्टला किंवा एका पर्टिक्युलर ऑब्जेक्टला क्लिक करून आपण त्याला ड्रॅग केलेलं आहे पर्टिक्युलर दुसरीकडं, राईट. सो वी हॅव युज्ड माऊस ड्रॅग मेथड नेम. त्याला आपण काय केलेलं आहे, माऊस इव्हेंट ई, माऊस इव्हेंटचं ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेलं आहे ई. नेक्स्ट ग्राफिक्स G इज इक्वल्स टू गेट ग्राफिक. ग्राफिक्सचा आपण काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, म्हणजे ॲट ॲक्च्युअल मी तुम्हाला आउटपुट दाखवते. आता आउटपुटमध्ये कसं येणार आहे, आउटपुट सी. ओके, आता हे काय होतं हे तुम्ही आय गेस तुमच्या CGRमध्ये पाहिलं असेल, राईट. CGRमध्ये तुम्ही हे सगळे पिक्सेल आणि ग्राफिक तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामध्ये तुम्ही हेच करायचे, राईट. ग्राफिकचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचे आणि त्या ऑब्जेक्टला तुम्ही सेट कलर किंवा त्याचे ॲक्सेस तुम्ही द्यायचे. तसंच इथं काय करतोय आपण, त्या ऑब्जेक्टला आपण काय केलेलं आहे, सेट कलर केलेला आहे. आता इथं मी ब्ल्यू दिलेला आहे, कलर डॉट ब्ल्यू. ब्लॅकही करू शकता तुम्ही. ओके, आणि बाकीचे जे आहेत पर्टिक्युलर कलर्स तेच अवेलेबल आहेत नोटपॅडला. नेक्स्ट G डॉट फिल ओवल. ओवल म्हणजे काय की आपण काय म्हणतो त्याला, कर्सर जो आहे तो आपण ओवलमध्ये घेतलेला आहे. ओके, ओवलमध्ये घेतलेला आहे म्हणून आपण काय केलेलं आहे, त्या
इव्हेंटचा जो ऑब्जेक्ट, माऊस इव्हेंटचा जो ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे त्याला आपण काय केलेलं आहे, गेट एक्स, म्हणजे जे माऊसचा जो इव्हेंट अकर होणार आहे माऊसनी त्याला आपण काय एक्स ॲक्सिस दिलेत, वाय ॲक्सिस दिलेत 20-20. म्हणजे तो ओव्हल आपण जिथे जिथं फिरू त्या फ्रेममध्ये तिथे एक डायग्राम तिथं आपल्याला असोशिएट होईल. ओके. नेक्स्ट पब्लिक वाईड माऊस मूव्ड. मग आता त्याला मूव्ह करतोय, ही आपल्याला एक मेथड तिथं डिस्क्राईब झालेली आहे. त्यालाही आपण माऊस इव्हेंट क्लास यूज केलेला आहे आणि त्याचाही ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेला आहे ई. ओके. पब्लिक मग लास्टला आपण काय केलेलं आहे, कमांड लाईन आर्ग्युमेंट टाकलेलं आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. बऱ्याचदा मुलांचं वायवामध्ये बऱ्याच वेळेस वायवामध्ये मुलांना विचारलं की ह्या पर्टिक्युलर सेंटेन्सला, ह्या पर्टिक्युलर लाईन ऑफ कोडला आपण काय म्हणतो, तर मुलं म्हणतात मेन स्टार्ट करतोय प्रोग्राम किंवा स्टार्टिंग ऑफ अ प्रोग्राम. Okay, it's a void main is a method name. No, it's not a method name. It's not a starting of your program. It's nothing but command line argument. You have to explain it properly. You have to tell it ki public static void main string argument is nothing but a command line argument through which our actual program starts. After we import packages, we write this, or after the class name we have defined, then we write the command line argument statement. नंतर आपण काय केलेलं आहे, त्याच आपण मेथडला न्यू मेथड नेम आपली तीच आपण जी क्रिएट केलेली आहे बाय आर क्लास नेम ते आपण कॉल करायची आहे आणि आपला प्रोग्राम एंड करायचा. आपला आउटपुट काही असं दिसणार आहे जे तुम्ही इथे फ्रेममध्ये क्रिएट कराल, GUI ते तुम्हाला तिथे दिसेल. दिस इज प्रॅक्टिकल नंबर 20 विच इज माऊस की इव्हेंट. Mouse event. Also we have key event, but we are only demonstrating about mouse event. Okay. Next we are having, yes, next program is of where it is, yes, next program is of handling of action event in frame using swing component. Okay. आता याच्यामध्ये काय होणार आहे, नोटपॅडवर जाऊ आपण. इथे आपण बरेच इम्पोर्ट पॅकेजेस घेतलेले आहेत. ह्या प्रोग्राममध्ये आपण ॲक्शन घडणारे पर्टिक्युलर एका कंपोनंटवर आणि ते आपल्याला ॲक्शन कशी अकर होतीये बाय युझिंग ॲक्शन इव्हेंट. ओके. ते आपण बघणार आहे. ॲक्शन इव्हेंट लागणार आहे, त्याला क्लास ऑल्सो ॲक्शन लिस्नर पण आपल्याला ते लागणार आहेत. दोन्ही कन्सेप्ट्स आपण तिथे यूज करतो आहे ह्या प्रोग्राममध्ये. मग पहिले इम्पोर्ट पॅकेज घ्यायचं java_x.swing बिकॉज ॲज वी आर युझिंग आर स्विंग कंपोनंट्स बटन लेबल. ओके. फ्रेम. मग आपण काय करतो आहे, java_x.swing घेतो आहे. ऑल्सो ॲक्शन इव्हेंटसाठी आपल्याला AWT हे पॅकेज इम्पोर्ट करायचं आहे. import java.awt.event.action_event, also .event action listener .flow layout. आता फ्लो लेआउट घेणं गरजेचं आहे का, तर हे पॅकेज इम्पोर्ट करणं गरजेचं नाही आहे. इट्स अन ऑप्शनल बट यू हॅव टू डू बिकॉज तुमच्या नोटपॅडमध्ये विदाउट युझिंग दॅट पर्टिक्युलर पॅकेज नेम इट इज नॉट गोना रन. ओके. नेक्स्ट आपण काय केलेलं आहे, आपण पब्लिक क्लासचं नेम घेतलेलं आहे प्रॅक्टिकल नंबर 21. ओके. इम्प्लिमेंट्स. आता इथे बघा कीवर्ड घेतला आहे आपण, इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिस्नर. ओके. आता आपण काय करणार आहे नक्की, मी तुम्हाला एक रन करून दाखवते प्रोग्राम, म्हणजे तुम्हाला कळेल की ॲक्च्युअलमध्ये काय करतो आहे आपण. ओके. रन करण्यासाठी आपण बिनमध्ये जाणार आहोत. CMD आपण वरती सर्च बारवर टाईप करणार आहोत. तिथे आपल्याला डायरेक्ट त्या पाथवर आपल्याला आणून सोडल्या जाईल. मग आपल्याला javac.practicalname.java किंवा filename.java टाकायचं आहे. नेक्स्ट जावा स्पेस C काढून टाकायचं आहे. जावा स्पेस युअर क्लास नेम. येस. अँड हिअर इज आर आउटपुट. आता इथे तुमचं कोपऱ्यात आउटपुट आलेलं आहे. ओके. थोडं ह्याला रिसाइजेबल करते मी. येस. ओके. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता काय करतो आहे आपण, इथे एक बटन, ही एक फ्रेम क्रिएट केली. ह्या फ्रेममध्ये आपण एक बटन क्रिएट केले आणि त्या बटनला आपण लेबल दिलेलं आहे. ऑल्सो एक पुढे एक लेबल घेतलेलं आहे आपण. बटनमध्ये आपण त्याला एक नाव दिलेलं आहे आणि पुढे आपण एक लेबल घेतलेलं आहे. आता इथे काय होणार आहे, ह्या बटनला आपण किती वेळा क्लिक करतोय ते नंबर ऑफ टाइम्स काउंट तिथे तुमचं लेबलमध्ये डिस्प्ले होणार आहे.
सो ही जी क्लिकिंग ऑफ अन कंपोनेंट इज नथिंग बट अ ॲक्शन इव्हेंट. इथे एक ॲक्शन घडतीये, एक इव्हेंट घडतोय आणि तो त्या ॲक्शन इव्हेंटला ॲक्शन लिस्नर हे क्लास आपल्याला यूज होतं इथे. तर त्याला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिस्नर घेणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आपण काय केलेले आहेत, हे सगळ्या कंपोनेंट्सला आपण प्रायव्हेट हे ॲक्सेस स्पेसिफिकेशन आपण त्याला दिलेलं आहे. ॲक्सेस स्पेसिफायर जे फ्रेम त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे फ्रेम, जे बटन त्याचा ऑब्जेक्ट केला आहे पुढे बटन, जे लेबल त्याचा ऑब्जेक्ट दिला आहे आपण लेबल, आणि लास्टला इथे इंट क्लिक काउंट म्हणजे हे जे क्लिकिंग होतं आहे आणि पुढे जे काउंटिंग होतं आहे ह्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक मेथड एक काय म्हणतात त्याला व्हेरिएबल घेतलं आहे क्लिक काउंट इज इक्वल्स टू 0. 0पासून ते स्टार्ट करणार आहे की किती वेळा आपण त्याला क्लिक केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण आपल्या जी फाईल नेम आहे त्याचा आपण मेथड कॉल केलेली आहे, इकडे मेथड डिफाईन केलेली आहे. नेक्स्ट आता फ्रेम आपण जो वरती क्रिएट केला आहे फ्रेमचा ऑब्जेक्ट तो खाली आपण कंटिन्यू करणार आहे. फ्रेम इज इक्वल्स टू न्यू जे फ्रेम ॲक्शन इव्हेंट एक्झाम्पल. आता आपण इथं फ्रेमला टायटल दिलेलं आहे ॲक्शन इव्हेंट एक्झाम्पल. यू कॅन टेक अ सेपरेट लाईन ऑफ कोड बाय फ्रेम डॉट सेट टायटल म्हणून पण इथे आपण जे फ्रेममध्ये डायरेक्ट आपण टाकलं तरी ते एक्सेप्ट करतं. फ्रेम डॉट सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन. आता आपण ॲक्शन इव्हेंट करतोय. ॲक्शन इव्हेंट म्हटलं की तुम्हाला हे कंपल्सरी लाईन ऑफ कोड लिहायचं आहे, दॅट इज सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन. सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन हे लिहायचंच आहे. जे फ्रेम डॉट एक्झिट अंडरस्कोर ऑन अंडरस्कोर क्लोज. ओके, फ्रेम डॉट सेट साईज आपण दिलेली आहे 300 150. फ्रेम डॉट सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट आपण दिलेलं आहे ह्याला. ओके, बाय डिफॉल्ट. नेक्स्ट आपण काय केलेलं आहे तिथं बटन इज इक्वल्स टू न्यू जे बटन क्लिक मी. आता ह्याचं एक बटन क्रिएट केलं आहे आणि त्याला आपण नाव दिलं क्लिक मी म्हणून. लेबल घेतलेले पुढं आता स्टार्टिंग क्लिक फ्रॉम 0 टाइम्सपासून ते घेणार. आता बटनला आपल्याला ॲक्शन लिस्नर नावाची मेथड ही आपल्याला डिफाईन करावी लागणार आहे. म्हणून आपण त्या बटनच्या ऑब्जेक्टला डॉट ॲड ॲक्शन लिस्नर धिस केलेलं आहे आणि ते बटन आपण फ्रेममध्ये ॲड केलेलं आहे. फ्रेम डॉट ॲड म्हणजे आपण एफ डॉट करतो ना तसं इथं आपण काय केलेलं आहे फ्रेम असं पूर्ण नावाने आपण ऑब्जेक्ट दिलेलं आहे. फ्रेम डॉट ॲड बटन, त्याच्यानंतर फ्रेम डॉट ॲड लेबल, फ्रेम डॉट सेट व्हिजिबल करणं गरजेचं. आता हे लाईन ऑफ कोड हे कंपल्सरी तुमच्या प्रोग्राममध्ये यायलाच पाहिजे. ओके, नेक्स्ट @ ओव्हरराईड. मग आता आपण ॲक्शन लिस्नर घेतलं म्हणजेच आता परफॉर्मडही होणार ॲक्शन परफॉर्म. मग आपण ॲक्शन परफॉर्म नावाची मेथड घेतली आहे विच इज अंडर ॲक्शन लिस्नर. ॲक्शन इव्हेंट नावाचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. क्लिक काउंट प्लस प्लस नावाचा आपण काय केलं व्हेरिएबलला आपण एक फॉर्म्युला दिला आहे प्लस प्लस म्हणजे तो काउंट होणार नंबर ऑफ टाइम्स आपण जसं आपण क्लिक करणार आहे. आणि त्याला आपण काय केलेलं लेबलला जो आपण लेबल घेतला होता इकडे बटन क्लिक राईट इथं वरती त्या लेबलच्या ऑब्जेक्टला आपण काय केलेलं आहे सेट टेक्स्ट दिलेलं आहे की जितक्या वेळेस आपण क्लिक करणार प्लस क्लिक काउंट ओके तेवढ्या वेळेस ते तिथं ॲड होत जाणार आहे. इथं आपल्याला इथे पुढे दिसणार इथं राईट. ओके, नेक्स्ट पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट कमांड लाईन आर्ग्युमेंट आपण टाकलेली आहे. स्विंग युटिलिटीज डॉट इनवोक लेटर न्यू रनेबल इंटरफेस आपण दिलेला आहे. ओके, म्हणजे ते रनेबल असणं गरजेचं आहे. क्रिएट अँड शो विच इज द स्विंग युटिलिटीज विच वी हॅव यूज्ड इन प्रिव्हियस प्रोग्राम ऑल्सो. पब्लिक वाईड रन हे पण आपण दिलेलं आहे. न्यू प्रॅक्टिकल 21 जो आपण वरती क्रिएट केला होता त्याला आपण कॉल केला आहे खाली मेथड अँड दॅट्स इट. दिस इज आवर होल प्रोग्राम. Okay, if you liked this video, if you like this today's lecture of practical number 20 and 21, do like, share, subscribe and comment. Also subscribe our channel. Okay, तुमचं कमेंट्स वगैरे मला सगळ्या गोष्टी दिसत आहेत. पण अजून काही इम्प्रूव्हमेंट अजून तुमचे काही डिमांड्स असतील पर्टिक्युलर सब्जेक्टचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर मला ते खरंच सांगा. कारण इन फ्यू डेज दिस JPR कोर्स विल गेट फिनिश्ड. सो वी हॅव टू डू फॉर समथिंग न्यू. सो डू टेल मी, डू कमेंट. ऑल्सो जॉईन आर टेलिग्राम लिंक विच इज शेअर्ड. ओके, थँक यू.